सकाळी सकाळी का नाही असं मस्त पनीर बनवलं होतं बघा. तर का बनवलं होतं का नाही ते पुढं नक्कीच सांगते तुम्हाला. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि 2-3 दिवसाचा व्हिडिओ ना एकत्र असणार आहेत. आणि आज सकाळी सकाळी अचानक भावाचा फोन आला होता. तर भाऊ येणार होता. मग काय असं मस्त पनीर बनवलं आणि आज सकाळी सकाळी माझी इतकी फजिती चालू होती. तर स्वयंपाक वगैरे बनवायचं चालू होतं. चपात्या वगैरे असं बनवून घेतले आणि बहिणीचा फोन झाला की भावाचा आणि भावाचा फोन झाला की बहिणीचा. असं सारखं बघा फोन येत होते आणि त्याच्यामध्ये का नाही हे असा अख्खा माझा शिरा करपून गेला होता. आणि सकाळी सकाळी इतकी गडबड होती का नाही. तर तुमच्याबरोबर पण असं कधी झालंय का? तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आज सकाळी सकाळी ना मला माहेरी जायची पण गडबड होती. तर बघा स्वयंपाक पण चालू होता, फोन पण येत होता. असं काय करावं ना हे असं काही कळत नव्हतं. मग काय असं शिरा, चपाती, पापड, श्रीखंड, पनीर असं व्हायचं ना. असं छानसं वातावरण आणि आपल्या अक्षूची आपली थोडी-थोडीशी मला मदत करायची चालू आहे. आणि आपल्या इकडं भांडे वगैरे झाली, कपडे छोटे-छोटे कपडे धुवायचे चालू आहे. तर सांगतेच पुढं. आणि आपल्या इकडं कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. हे बघा. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळ्याजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजेत बघा सकाळचे 10:30. तर सगळी एक एक कामं करत करत ना एवढा उशीर झालेला आहे. तर कपडे भांडे वगैरे सगळी कामं झाली, देवपूजा, स्वयंपाक. आणि आज स्वयंपाक म्हणलं तर स्वयंपाकाला सुट्टीच आहे, कारण माऊलीच्या पप्पांचा उपवास. तर त्यांच्यासाठी पापड्या वगैरे तळलेल्या आणि पोरांसाठी मसाले भात बनवलेला. तर रात्रीचा पण थोडासा स्वयंपाक शिल्लक होता. आणि चहामध्ये ना टोस्ट, खारी, अक्षता, माऊली असं दोघांचं काही नाही काही खायचं चालू असते सकाळी सकाळी. आता जशी सकाळी चहा लागली ना तसं दोघांना बघा काही ना काही चहामध्ये असते. आणि दिवसभर शाळा होती ना त्यावेळेस काय नव्हतं, म्हणजे की डबा वगैरे खाऊन घेऊन जायची. तर आता डबा नसते ना, तर सकाळी 7:30 ते 11:30पर्यंत शाळा असते ना, त्याच्यामुळं लवकरच जातात आणि लवकरच येतात. तर त्यावेळेस माझा काही स्वयंपाक पूर्ण होत नाही. आणि आज ना सकाळी सकाळी बघा शेवाय बनवायला पीठ आलेलं आहे, गरा पीठ. तर माझी चालली शेवाय बनवायची तयारी. तर बघा आपण बॅक कॅमेराने. तर त्यासाठी लवकर सगळी घरातली कामावरून घेतली. आता घरात बघा एकदम शांत शांत वातावरण आहे. जी ते आपापल्या कामात गेले, पोरं पण शाळेत गेलेत आणि माऊलीचे पप्पा पण गेलेत भाडं घेऊन. तर चला. आणि सकाळी सकाळी ना असा उन्हाचा कडाका व्हायला लागला आहे. तसं सकाळी सकाळी ना उन्हाचा कडाका झालेला आहे. आणि आपल्या शेळीला, पिल्लांना, करडांना असं वैरण पाणी केलं मी. तर शेळी बसली आपलं शांत सावलीला. तर बघा आपलं गुलाब कसं झाले बघूया. एकदम छान असतं ना आपलं गुलाब उमललेलं आहे. आणि आपलं आता मी इकडं ना चटई हातरते शेवायाला. आणि इकडं पावसाने 1-2 दिवस घर केला होता. तर आपलं इकडं माझं पीठ आणि गरा वगैरे सगळं चाळून झालेलं आहे. तर आपलं हे सगळं ना 6 किलो झालेलं आहे. मी वजन वगैरे करून घेतलं. आणि इकडं मीठ आहे आणि आपलं इकडं मिशन वगैरे सगळी साफ करून घेतली. आणि कसं झालं माहिती आहे का, गिरण नसल्यामुळं का नाही थोडंसं पीठ वगैरे उडतं आहे आणि त्याच्यामुळे सारखीच साफ करावी लागते ज्यावेळेस शेवाय करत असेल ना. तर त्यावेळेस तर म्हटलं अक्षता माऊली आल्यानंतर ना मदतीला येतील माझ्या. पण तोपर्यंत अक्षता माऊलीपर्यंत का नाही आपल्या शेवया होऊन जातील, कारण ऊन वाढायच्या अगोदर ना आपल्याला बनवायच्या शेवया. तर 12-12:30 वाजले बघा. तर शेवया बनवायचं बी चालू होतं आणि पीठ मळायचं पण चालू होतं. तर उन्हाचा कडाका झाला होता, असं दोन्ही कामं माझी चालू होती. आणि शेवया म्हणलं तर ना अशा खूप छान आपल्या शेवया आल्या होत्या, अगदी मोकळ्या सुटसुटीत. तर हे बघा अशा पद्धतीचे ना शेवया आल्या होत्या. आणि एक मावशी पण आले होते बघा, त्यांच्या शेवया होत्या. तर त्यांचं माझं पीठ मळत मळत अशा गप्पा चालू होत्या. आता ना संध्याकाळचे बघा 7:45 वाजलेत आणि आज माझं जरा उशिरा झालेलं आहे काम. तर दिवाबत्ती वगैरे झाला आत्ताच आणि भाकरी वगैरे अगोदर करून घेतलेले आहेत मी. तर आज माऊलीचा पप्पांचा उपवास आहे शनिवार. आणि आज मस्त बाजारात आमटीचा आणि बाजरीच्या भाकरीचा बेत आहे. मी मगाशी ज्वारी केली, बाजरी नीट केली, म्हणजे की दळून वगैरे ठेवलं आणि मगापासून दळणं वगैरे आलेली. तर काय मला झालंच नाही बघा, म्हणजे की फोन हातात घेणं झालंच नाही. आणि दिवसभर पण हे असं चालू होतं माझं. आणि आज ना माझ्या डोळ्याला थोडंसं त्रास व्हायला लागला आहे. तर असं चला. आणि आता माझं चाललं आहे बाजार आमटी बनवायची, तुम्हाला दाखवते. अशी संध्याकाळची बघा देवाबत्ती वगैरे करून घेतली आणि सगळ्यांसाठी ना
अशा भरपूर साऱ्या बाजरीच्या भाकरी बनवलेल्या बघा मी आत्ता. अगोदर ना भाकरी बनवून घेतल्या आणि आपलं मगाशीच मी बाजरी दळली होती. आणि आता मगाशी का नाही माऊलीश पप्पाने असं मस्त खरबूज आणलेत बघा, अक्षतासाठी माऊलीसाठी दोघांसाठी पण. असं आपलं भरपूर भाकरी. आणि आज ना असं मकाची बघा कणसं आणलेले आहेत बापूंनी मगाशी. आपलं कोवळी कोवळी कणसं येतं, तर म्हणलं थोडंसं पाणी गरम झालं का नाही आपलं हे बाजार आमटी बनवायला, तर मग हे ठेवावं आपलं शिजायला. आणि हे बघा आपलं सह्याद्री बाजार आमटी. प्रत्येक वेळेस ना मी हेच बाजार आमटी वापरते, हेच आपलं प्रेमिक्स वापरते मी. तर ह्याचे पण ना खूप छान असं चव आहे. तर चला आता पटकन ना आपलं आमटीला फोडणी देऊन घेते. आणि आपलं थोडंसं अजून शिल्लक राहिलेले आहेत कणसं. आणि काल बघा मला हे एका मावशींना ना असं बाजरीचं हे मकाचं पीठ दिलं. मी दोन तीन भाकरी केलं होतं तर काल परवा. आणि अजून थोडंसं राहिलेलं आहे. तर चला आपलं आता शिजवायला कणसं शिजायला टाकायचे. पाणी आपलं गरम पण झालेलं आहे. आता अलीकडं का नाही सगळ्यांची फेवरेट म्हणलं तर बाजार आमटी व्हायला लागली. आणि अक्षताची माऊलीची जास्तीत जास्त इतकी फेवरेट आहे. तर मग काय अशी बनवून घेतली बघा एकदाच. आता ह्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही. आणि आता व्हिडिओ शूट करणार बघा आपलं माऊली बाळच आहे. मस्त असं बाजार आमटी. आणि एवढा छान कट आलाय की नाही, मस्तच कट आलेला आहे. सोबत बघा कोणी लावसाठी लिंबू कांदा. इकडं आपल्या बाजरीच्या भाकरी आणि कणसं पण आपलं शिजायला लागलेत. तर या मस्त सगळी जेवायला. तर चला निघालो एकदाचा. आणि माऊलीच पप्पांना आम्हाला स्टँडवरती सोडायला आले होते बघा. तर सकाळी ना इतकी गडबड होती, तर सगळं आवरलं स्वयंपाक वगैरे. आणि जेवण वगैरे झालं का नाही तर भाऊ पण लगेच गेला. तर भावाला नाही व्हिडिओ काय शूटमध्ये म्हणजे काही व्हिडिओमध्ये काय घेता आलं नाही. आणि व्हिडिओ काय त्याचा शूट केला नाही बघा. आवरावरी करायचं होतं, मला यायचं होतं निघायचं होतं, त्याच्यामुळं काही व्हिडिओ शूट करणं झालं नाही. आणि माऊली एवढा जर खुश होता का नाही तर खरं सांगते बघा इतका भरपूर असा खुश होता. आणि मामाच्या गावाला जायचं म्हणलं तर काय सांगायलाच नको. तर अक्षता पण अशीच खुश होती. तर आता आम्ही चाललोय बघा माझ्या माहेरी यात्रेला. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि माऊलीची पण इतकी मस्ती असते ना, तर गावाला जायचं. तर आज बऱ्याच दिवसातून का नाही आम्ही असं बसने चाललोय पोरांना घेऊन ना. असं मी ना बसने चालले होते. आणि बघा माहेरी आल्यानंतर का नाही आता त्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही. तर शेजारी का नाही असं मस्त लाजाळूचं झाड होतं बघा. तर त्याचे बघा असं मस्त जसं की हात लावल ना तसं ते बघा झाड असं म्हणजे की गोळा होत होतं. त्याच्यानंतर का नाही असं शेजारची एक छोटीशी केळी होती ना, त्याच्यामध्ये इतकी तांदूळशाची भाजी होती. मग काय आम्ही तिघी बहिणीना भाजी न्यायला आलो रानात. आणि त्याच्यानंतर बघा माऊलीची इतकी मस्ती चालू होती ना. घरी आल्यानंतर एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लं आहे बघा माझ्या भावाने आणलं होतं सांभाळायसाठी. त्याला ना इतकी मज्जा करत होता. तर आता वाजत ना संध्याकाळचे 8:45. आणि आमचं का नाही गावात ना यात्रेला जाण्यासाठी असं तयार झालो आम्ही सगळ्या बहिणी. तर आज ना छबिने वगैरे म्हणजे की मंदिरात छबिना वगैरे निघतो.